शरद पवारांच्या नगरसेवकाचा महायुतीला पाठिंबा. नगरसेवक अजिंक्य रावराणे कुणाच्या पाठीशी? सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची राष्ट्रवादीची इच्छा. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला काठावरचं बहुमत मिळाल्यामुळे मनपाच्या समितीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी राजकीय गणितं जुळवली जात आहेत. निवडणुकीआधी भाजपनं मुंबईत नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असा दावा केला होता. पण आता निकालानंतर व्यक्तीला विरोध होता, पक्षाला नाही असं म्हणत राष्ट्रवादीलाही सामावून घेतलंय. दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना महायुतीने मिळून 121चा आकडा गाठला तरी यात आणखी एक संख्या वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचा मुंबईतील एकमेव नगरसेवकही महायुतीत भाजपला साथ देणार असल्याची बातमी समोर आली आहे. मालाड येथील प्रभाग क्रमांक 43 येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजिंक्य रावराणे हे भाजपला पाठिंबा देणार असल्याचं कळतंय. मी अतिशय ठणकावून सर्वांना सांगितलं की मी आदरणीय जरी मी एक असलो तरी मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर अतिशय प्रामाणिकपणे मी त्यांच्यासोबत राहील, त्यांच्या पक्षामध्ये मी काम करेन. परंतु आता जे नवीन एक गट तयार झालेले की पूर्वी आम्हाला एका गटामध्ये सामील करून घेण्याच्या संदर्भात आपली चर्चा चालू होती, परंतु आता या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे समाजवादी पार्टीच्या दोन्ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या समर्थन दिलेलं आहे आणि अजितदादांच्या सोबत असणारे तिन्ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदेना समर्थन दिलेलं आहे. आता मी राहिलो एकटाच राहिलो आहे. तर मला माझ्या विभागाचं डेव्हलपमेंट फार महत्वाचं आहे. मला माझ्या विभागातील लोकांच्या माझ्याकडून फार अपेक्षा आहेत आणि मला अतिशय जबाबदारीने अटीतटीच्या लढतीमध्ये मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि म्हणून मला विभागाचं डेव्हलपमेंट करता मी माझ्या वरिष्ठ नेत्याशी मला चर्चा करून मला हे करावं लागेल. जर कोणत्या पक्षामध्ये न जाता मला जर एखाद्या पक्षाला समर्थन द्यायचं असेल तर आपण काही हरकत नाही असं माझं मत आहे आणि म्हणूनच मी कदाचित उद्या किंवा परवा माझ्या नेत्यांच्या समोर संपर्क साधून की मी माझ्या नेत्यांना माझ्या विभागातील डेव्हलपमेंटच्या संदर्भात मला ही भूमिका घ्यावी लागेल आणि कोणाला तरी मला बाहेरून समर्थन द्यावं लागेल. कोणाच्या पक्षात न जाता मला बाहेरून समर्थन द्यावं लागेल. नगरसेवक अजिंक्य रावराणे यांनी प्रभागाचा विकास समोर ठेवता आणि वरिष्ठांचा निर्णय पाहता पुढे राजकीय निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. यामुळे शरद पवार यांचा पाठिंबा आता महायुतीला मिळणार असल्याचं बोललं जातंय. एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले पक्ष आता निवडणुकीनंतर मात्र एकत्र येऊन सत्तेत सहभागी होतात. यामुळे तुम्ही कोणत्या पक्षात असला तरी सत्ता आणि संख्याबळाला किती महत्त्व दिलं जातं हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.